आनंद, हां हॅलो. मी करायला सांगितला होता फोन तुझ्या मागे. तुम्ही मी इथे मेहता ग्रुप बरोबर मीटिंग करण्यासाठी आलो होतो. मी पण मीटिंग साठीच बोलवलंय तुला. काय झालं? चांगला शॉक बसलेला दिसतोय तुला. पाणी? नाही. का बोलवलंय मला इकडे तुम्ही? निकिता कशी आहे? आणि मुलं? तिघही मजेत आहेत. तू काय घेणार? नाही मला काही नकोय. लेट्स कम टू द पॉइंट. आनंद, मला कायम असं वाटतं की तू खूप हुशार माणूस आहेस. तू जर समर बरोबर नसतास ना तर दुसरीकडे कुठेतरी तुला खूप खूप चांगली नोकरी मिळाली असती. कुठे गेला असतास तू. काय कधी कधी आपणच ना इमोशनल निर्णय घेतो आणि आणि अडकतो त्याच्यात. तसं झालंय तुझं. हां, अँड वन मोर थिंग. तू जर नसतास ना तर आमच्या समरची कंपनी एवढी ग्रो पण झाली नसती. नाही हो, असं नाहीये. समर फार ग्रेट माणूस आहे. हा तुझा विनय झाला. पण खरी गोष्ट आम्हाला माहिती आहे. तू तू आहेस ना म्हणून समर आहे. आमचा तर तुझ्यावर खूप खूप विश्वास आहे. एवढ्या वर्षांची मैत्री असली की विश्वास आपोआप निर्माण होतोच. मैत्री वगैरे सगळे ठीक आहे रे, पण मला म्हणजे पर्सनली मला असं कधी कधी वाटतं की समर तुझी तितकी किंमत ठेवत नाही. म्हणजे आता हेच बघ, तू कंपनीमध्ये किती व्हॅल्यू ॲडिशन करतोस, ह्याची दखल घेतली जाते नाही. मी परवाच समरला म्हटलं की आनंदला आपल्या मॅनेजिंग कमिटीमध्ये घेतलं पाहिजे. पण सॉरी, म्हणजे त्याला माझं बोलणं पटलं नाही. म्हणजे तो तुला प्रमोशन देणार नाही असं नाही. त्याचं प्रेम आहे तुझ्यावर, विश्वासही खूप आहे. फक्त काय माहित, तो कधीच ना तुझ्या तुझ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करत नाही. हा माहित नाही, पण नाही करत. पण मला सारखं असं वाटतं की तो विचार कोणीतरी करायला हवा रे तुझ्या बाबतीत. मी स्वतःच एक विचार केला की तू मला जॉईन होतोस का? म्हणजे माझ्यासाठी काम करतोस. तुमच्यासाठी म्हणजे? म्हणजे अनेक कंपन्या आहेत ना आपल्या. मी पण कारभार बघतेच की. शिवाय आता काहीतरी असं म्हणजे नवीन सुरू करायचा विचार करते मी. सो द थिंग इज की मला असं वाटतं की मी तुला डायरेक्ट CEO करावं. आता बघ ना, तुझं आपल्या कंपनीत म्हणजे समरच्या कंपनीत तितकंसं पोटेन्शियल वापरलं जात नाही. सो मला असं वाटतं की जर तू माझ्या कंपनीत जॉईन झालास तर तुला तुझं पोटेन्शियल वापरता येईल आणि मेन म्हणजे तुझी ग्रोथ होईल. आता किती पगार आहे तुझा? 2.5 लाख, राईट? मी 5 लाख देईन. ओके ओके 7. बरं चल, 10 लाख. मी तुला 10 लाख रुपये पगार देते. यू जस्ट जॉईन मी. तू फक्त एवढंच कर, समरच्या कंपनीतून रिझाईन कर आणि माझ्या कंपनीत जॉईन हो. शेवटी जगायला पैसा लागतो आणि तू तर मुलं बाळं असलेला संसारी माणूसच. मग करशील ना माझ्यासाठी काम? स्वानंदी मॅडम रडायला नको होत्या. त्यांच्या आईच्या वागण्याचा किती त्रास होत असेल त्यांना. नक्की ओके असतील ना त्या? मगाशी झालंय आमचं बोलणं, पण तरी परत एकदा कॉल करून विचारू का? काय करतोय समर? एकदा झालंय ना बोलणं, परत नको फोन करायला. पण माणुसकीच्या नात्याने एकदा विचारायला काय हरकत आहे? त्या ओके आहेत ना, एवढंच तर विचारायचंय.
हो, नाहीतर परत म्हणतील तुम्ही माझी चौकशी सुद्धा केली नाही. बायकांचा काही भरोसा नाही. काय करू कळत नाहीये. पाहणार पण ना नेमका अशा वेळेला फोन उचलत नाही. आता गिफ्ट नाही घेतलं तरी रुसून बसेल. काय घेऊ कळतच नाहीये मला. निकिता ताई, काय हो? बरं झालं वेळेत आली सगळं. काय झालं, तुम्ही एवढ्या तातडीने का बोलावलंस? अगं व्हॅलेंटाईन्स वीक सुरू होतोय ना. आनंदला काय गिफ्ट देऊ मला कळतच नाही ग, म्हणून तुला बोलवलं की जरा हेल्प कर ना ग माझी. अहो, इतक्या छान छान गोष्टी आहेत इथे, काहीतरी आवडेलच तुम्हाला. आय होप सो. पण म्हणजे असं एक्झॅक्टली काय शोधताय तुम्ही? काय डोक्यात? तेच तर ना, डोक्यात काहीच नाहीये. तुला सांगते स्वानंदी, माझी मुलं आहेत ना देवासारखी आहेत. त्यांना तू काही दे गोड मानून घेतात. पण माझा नवरा त्यांच्यापेक्षा लहान आहे. हेच का दिलं, तेच का दिलं, असंच का केलं. काही म्हणा, पण गोड आहात तुम्ही दोघं खूप. गोड नाही हा, आंबट गोड. भांडतो पण तेवढेच. आज सकाळीच आमचं भांडण झालं. नाही मला माहिती आहे मी जरा जास्त चिडते आजकाल, पण हा काही साधा नाही आहे. लगेच रुसून बसतो ना, फोन उचलत नाही. मग आता रुसवा घालायला घ्या गिफ्ट, करा काहीतरी. बाय द वे तुझं ठरलं का? तू समरला काय गिफ्ट देणार आहेस? काही ठरवलंयस की नाही? मी? का? का म्हणजे तुमचं लग्न झालंय आता. आता तुम्ही सिंगल नाही आहात. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे. ट्रेंडनुसार काहीतरी करायला पाहिजे ना. काय ठरलंय? हा, हे बघा, आपण आता तुमच्या आणि आनंद दादांच्या गिफ्टवर कॉन्सन्ट्रेट करूया. काहीतरी घे ना समरसाठी. मी नाही देणार ते काही त्यांना. का? हो, त्यांना नाही आवडत असलं काही. तुला आवडतं तर करायचं, त्याचा विचार नाही करायचा. नवरा बायकोचं नातं असंच असतं की जे हवं ते करायचं. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच ना नातं घट्ट होत जातं. मला माहिती अजून तुमच्यातलं नातं तसं फुललेलं नाहीये. पण लग्न लग्नासारखंच असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. त्यामुळे आपल्याला जे वाटतं ते करायचं. गिफ्ट द्यावंसं वाटत असेल तर लगेच देऊन टाकायचं. काही करावंसं वाटत असेल तर लगेच करून मोकळं व्हायचं. फार कोणाला विचारत नाही बसायचं. आठवण आली फोन उचलायचा, मेसेज करायचा, कॉल करायचा. काही हवं असेल तर हट्ट सुद्धा करायचा. आवडतं नवऱ्यांना हे सगळं, फक्त बोलून दाखवत नाही. आणि हट्ट केलेलं तर त्यांना खूपच आवडत असतं. पण हा माझी बायको खूप हट्ट करते, आज वगैरे काहीतरी म्हणत बसतात. बघ सत्य, फोन वाजतोय तुझा. मिस कॉल? राजवाडे मिस कॉल का देत असतील मला? तुझा नवरा मिस कॉल तरी देतो. माझा तर रुसून बसलाय, फोन उचलत नाही सकाळपासून. कर कर कॉल बॅक कर. हो.